काही निवडक फिलॉसॉफिकल कन्सेप्ट्समधला जवळपास बऱ्याच जणांना माहीत असलेला एक कन्सेप्ट, प्लेटोज एलिगरी ऑफ केव्ह. इमॅजिन करा, एक मोठी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये भिंतीकडे तोंड करून काही जणांना बांधून ठेवलेलं आहे. ती लोकं कधी जागेवरचे हल्लेले नाहीत, त्यांनी कधी गुहेच्या बाहेर पाऊल ठेवलेलं नाही. त्यांच्या पाठीमागं आग लावलेली आणि तिच्या मदतीनं त्यांच्या समोरच्या भिंतीवर कंटिन्युअसली काही गोष्टींच्या सावल्या दाखवल्या जातात, सावल्यांचे खेळ दाखवले जातात. त्या लोकांना फक्त तेवढंच दिसतंय आणि त्याच्या सावल्यात तीच त्यांची पूर्ण रियालिटी आहे. तर मग होतंय असं की त्यांच्यातला एक जण एके दिवशी सगळे बंधन तोडून त्या गुहेतून बाहेर येत आहे. इतके दिवस त्या गुहेत अंधारात राहिल्यामुळं बाहेर निघल्या त्याला सुरुवातीला त्रास होत आहे, पण सूर्याच्या उजेडात सगळं जग दिसतंय. आणि ही गोष्ट रिअलाईज होती की इतके दिवस जे आपण बघत होतो त्या फक्त सावल्या होत्या, खऱ्या गोष्टी तर वेगळ्याच दिसतात. ही सगळं रिअलायझेशन झाल्यानंतर त्याच्या मनात एक सहानुभूतीची भावना येते. माझ्या लोकांना काहीच माहीत नाही, माझ्या लोकांना डांबून ठेवलंय, मला वापस जायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या रियालिटीची जाणीव करून द्यायला पाहिजे. ज्यावेळेस त्यानं गुहेत वापस जातं ॲज एक्सपेक्टेड, सगळे त्याला इन्सेन म्हणतात. त्याचं ऐकून घेणं तर सोडाच, पण त्यालाच वेड्यात काढून त्यालाच मारून त्याचा आवाज दाबतात. आता ही गोष्ट कितीपत खरी आहे? इट्स जस्ट अ मेडअप स्टोरी. आणि मग मनात हेच विचार येईल की याचा आणि माझा काय संबंध? एकदा आरामात, फक्त 2 मिनिटासाठी आरामात बसा. सध्या आसपास काय घडतंय त्याचा एकदा विचार करा आणि तुम्हाला मीडियामध्ये काय दाखवलं जातं सध्या ते बघा. आणि फक्त एकदा विचार करून बघा की मला सध्या जे मीडियामध्ये दाखवलं जातं आहे, मग विषय कोणता का असं ना, इज दिस 100% ट्रू? बरं असू द्या, थोडा पर्सनल विषय घेऊ. थिंक लाईक दिस. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण आपल्या आसपासच्या लोकांच्या कंटिन्युअसली ओपिनियन्स ऐकत राहतो. शाळेत तर एवढा हुशार होतास की रे, मग आर्ट्स कशाला घेतलास, किंवा सायन्स झेपल का तुला, किंवा हे जग असंच चालतंय आणि तुला पण तसंच वागावं लागेल, हे ड्रीम्स बीम्स काही नसतंय, विश्वास ठेवू नको असल्या गोष्टींवर. अँड दीज ओपिनियन्स बिकम आवर शॅडोज, आवर रियालिटी, अँड वी ॲक्सेप्ट दिस रियालिटी विदाउट एनी क्वेश्चन. आता हे इम्पॉर्टंट नाही की ह्या गोष्टीमधला फक्त प्लेटोज गुहेच्या बाहेर निघाला होता. नॉट इन द सेम, बट ईच अँड एव्हरी वन ऑफ अस इज लिव्हिंग इन आवर ओन केव्ह. प्रश्न फक्त एवढाच आहे की आर यू रेडी टू क्वेश्चन द रियालिटी? आर यू ब्रेव्ह इनफ टू स्टेप आउट ऑफ द केव्ह?